नमस्कार मंडळी, आपल्याला हिवाळा स्पेशल बनवायचा आहे साजूक तुपातला बदामाचा शिरा। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य 50 ग्राम बदाम, 1 चम्मच खसखस जी रात्रभर आपण पाण्यात भिजवलेली आहे, आणि 2 चम्मच तूप, 1 छोटा बाउल दूध, 1 छोटा बाउल साखर आणि अर्धा चम्मच वेलची पावडर, थोडेसे बदामाचे काप करून घेतलेले आहेत गार्निश करण्यासाठी, आणि चारोळी। चला तर आता सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रात्री भिजवलेले साल काढलेले बदाम टाकून आणि खसखस त्यामध्ये टाकू ते पाण्यासहित, आणि ते मिक्सरला रवा असं छान काढून घेऊ। बघा किती छान रवा तयार झालाय। आता पॅन खाली गॅस लावते, त्यामध्ये टाकू तूप आणि छान गरम झालंय। आता यामध्ये टाकू पेस्ट, आणि पेस्ट छान बदामी रंगाची होईपर्यंत आपल्याला भाजायची। मीडियम गॅसवर बदामी कलरचा करून घ्यायचा, जास्त फुल गॅसवर ब्राऊन होतो तो नकोय आपल्याला। आता यामध्ये टाकूया दूध छान आटून घ्यायचे। ते आटवल्यानंतरच आपल्याला हे साखर घालायची, आणि हा हृदयासाठी खूप छान असतो, स्मरणशक्तीसाठी पण खूप छान असतो। आता आपण यामध्ये साखर टाकू आणि ते एकजीव करून घेऊ आणि आटवून घेऊ। आता यामध्ये टाकूया वेलची पूड। वेलची पूड टाकल्यामुळे पचायला पण हलका होऊन जातो शिरा, आणि चवीलाही छान लागतो। बघा आपला 15 ते 20 मिनिटात शिरा तयार। आणि आता आपण याला छान गार्निश करून घेऊया एका बाउलमध्ये। जे आपण बदामचे काप आणि चारोळ ठेवले त्याने गार्निश करायचे, म्हणजे पाहिल्यानंतर खायला वाटलं पाहिजे वा एकच नंबर। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।